हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे चॉकलेट। डार्क कंपाऊंडपासून कॅडबरी ज्या चॉकलेट असतात ना त्या आपण बनवणार आहे। तर इथे मी चॉकलेट मेल्ट करून घेतली डार्क कंपाऊंडची। ओव्हनमध्ये 2-3 मिनिटं ठेवायची आणि नंतर मेल्ट करून पायपिंग बॅगमध्ये भरून तुम्हाला जो आवडतो त्या मोल्डमध्ये पायपिंग बॅगमध्ये फिलिंग करायची आणि एक 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायची आणि त्याच्यानंतर पॅकिंग करायची। अशा प्रकारे पायपिंग बॅगमध्ये फिलिंग करायची अशा प्रकारे। आणि 15 मिनिटं झालेले असे पेपर भेटतात जिथे आपण केकचं मटेरियल भेटतं सर्व त्या ठिकाणी, तर तिथून असे पेपर भेटतात आणि त्याच्यामध्ये आपण पॅक करणार आहे। आणि ह्या चॉकलेट तुम्ही सेल पण करू शकता। जेवढा तुमचा चॉकलेटला किती खर्च झाला आहे, पॅकिंगला किती खर्च झाला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही प्राइस काढायची आणि ह्या चॉकलेट आपण सेल करायच्या। तर मी ही चॉकलेट देणार आहे 10 रुपयाला एक चॉकलेट। जेवढे आपण डेअरी मिल्क आणतो 10 रुपयाची सेम वेट असतं, पण डेअरी मिल्क थोडीशी चपटी असते आणि लेंथ असते आणि लांबी असते। ठीक आहे, तर ही राऊंडमध्येच आहे पण वेट असतं। अशा प्रकारे आपले चॉकलेट रेडी झालेत आणि ह्या बॉक्समध्ये आपण गिफ्ट हॅम्पर करून कस्टमरला देणार आहे। तर अशा प्रकारे माझ्या झाल्या आहेत 13 चॉकलेट, म्हणजे 13 चॉकलेट रेडी झालेले आहेत। तर 13 चॉकलेटचे आपले झाले 130 रुपीज प्लस पॅकिंगचे चार्जेस वेगळे। जेवढे तुम्हाला पॅकिंगचे बॉक्स ज्या रेटमध्ये भेटतात त्या रेटमध्ये त्या पॅकिंगचे पण चार्जेस ॲड करायचे त्याच्यामध्ये। दिवाळीमध्ये हे असे गिफ्ट हॅम्पर तुम्ही देऊ शकता। अशा प्रकारे ते पॅक करायचे, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये भेटतात, खूप छान वाटतं। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।